पुण्याच्या कसबा पेठेतील विधानसभेची पोटनिवडणूक राज्यभरात गाजली होती। भाजपचा गड काबीज केल्यानं काँग्रेस आणि रवींद्र धंगेकर आता कसबा पेठमधील नागरिक आणि पुणेकर आपल्याच पाठीशी आहेत या आविर्भावात होते। मात्र त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणूक आणि आता विधानसभा निवडणुकीत पुणेकरांनी धंगेकरांना सपशेल नाकारलं आणि हेमंत रासने यांच्या रूपात भाजपने कसबा पेठ हा आपला बालेकिल्ला या विधानसभा निवडणुकीत कायम राखला। या निमित्तानं जाणून घेऊयात की पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या धंगेकरांना पुणेकरांनी नंतरच्या दोन्हीही निवडणुकांमध्ये का नाकारलं। नमस्कार, महा एमटीबी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरावर आहेत अविनाश सूर्यवंशी। भाजपचा गड मानल्या जाणाऱ्या कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी झाले। मात्र याच धंगेकरांना लोकसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला। यावेळी तर स्वतः राहुल गांधी यांनी धंगेकरांसाठी सभा घेतली होती। मात्र तरीही धंगेकर लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले। यातूनही धडा न घेतलेल्या काँग्रेसनं पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीत धंगेकरांनाच उमेदवारी देत भाजपचे हेमंत रासने विरुद्ध रवींद्र धंगेकर अशी लढत कसबा पेठ निवडणुकीत पाहायला मिळाली। पुणे लोकसभेच्या निवडणुकीत कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीचा बदला घेतल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते शांत बसणार नाहीत असा इशाराच भाजपने धंगेकरांना त्यावेळी दिला होता। कसबा पेठेत आयोजित प्रचार सभेत बोलताना भाजप नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की आपल्याला माहित आहे काही दिवसांपूर्वीच ॲक्सिडेंटल पीएम हा चित्रपट आला होता, तसाच या कसब्यातही मागच्या निवडणुकीत एक ॲक्सिडेंटल आमदार तयार झालाय। हा आमदार काम कमी आणि दंगे आणि नाटकच जास्त करतो, असं फडणवीस का म्हणाले होते ते पाहूयात। धंगेकर 2023च्या कसबा पेठ पोटनिवडणुकीत विजयी झाले। मात्र यावेळी त्यांच्या समोर अनेक आव्हानं होती। त्यापैकी सर्वात मोठं आव्हान की 2023ला धंगेकरांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जोरदार पाठिंबा मिळाला होता, ज्यामध्ये अजित पवारांनी त्यांचा प्रचार केला होता। मात्र यावेळी अजितदादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महायुतीत सामील होता। अशातच धंगेकर यांनी निवडणुकीआधी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर आणि त्यांच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका टिप्पणी केली। यातूनच पक्ष पातळीवर असणारी ही निवडणूक वैयक्तिक पातळीवर गेल्यानं कसब्यात मानकर समर्थकांनी हेमंत रासने यांच्या समर्थनार्थ मोहीमच उभारली होती। भाजपचे शहर सरचिटणीस राघवेंद्र बापू मानकर यांनी देखील तगडी यंत्रणा राबवत पोटनिवडणुकीत अपेक्षित मताधिक्य न मिळालेल्या सदाशिव पेठ, नारायण पेठ परिसर या ठिकाणी आपली ताकद पणाला लावली आणि हेमंत रासने यांच्या विजयात मोठा वाटा उचलला। दीपक मानकर यांचा कसब्यात असलेला समर्थक आणि बापू मानकर यांची प्रचार यंत्रणा यामुळे हेमंत रासनेंचं लीड लक्षणीय वाढलं, ज्याचा जोरदार फटका रवींद्र धंगेकरांना बसला। आता दुसरा मुद्दा की लोकसभा निवडणुकीत पराभव होऊ नये गाफिलता। लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपचे विजयी खासदार मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे धंगेकर आमदार असणाऱ्या कसबा पेठेत लक्षणीय मतं मिळवली होती। पुणे शहरातील कसबा पेठ हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघात तब्बल 25 वर्षांहूनही अधिक काळ भाजपचेच आमदार आहेत। कसबा पेठ मतदारसंघातून स्वर्गीय मुक्ताताई टिळक, स्वर्गीय गिरीश बापट, स्वर्गीय अण्णा जोशी, स्वर्गीय डॉक्टर अरविंद लेले या भाजप दिग्गजांनी विधानसभेत प्रतिनिधित्व केलंय। 2023 मध्ये तत्कालीन आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं, त्यामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक झाली, ज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जोरावर काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले। मात्र पक्षांतर्गत नाराजी आणि बंडखोरी थोपवण्यात काँग्रेसला आलेलं अपयश हे रवींद्र धंगेकरांच्या पराभवास कारणीभूत ठरलं। रवींद्र धंगेकर यांना कसबा विधानसभा पोटनिवडणूक, लोकसभा निवडणूक आणि आता पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीला संधी दिल्यानं काँग्रेसमधील काही नेते नाराज असल्याच्या चर्चा या काळात चांगल्याच रंगल्या। काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या कमल व्यवहारे यांनी पक्षाला सोडण्याचे संकेतही दिले। यावेळी काँग्रेसनं या नेत्यांना समज देऊन बंड रोखण्याऐवजी त्यांच्यावर कठोर कारवाई केली। त्यामुळे या पोटनिवडणुकीत सोबत असणाऱ्या अनेक शिलेदारांनी साथ सोडल्यानं धंगेकर यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झालाय। आता पुढचा मुद्दा तो म्हणजे पराभवानंतर ही जनतेत असणारे रासने।
2023 ला पोटनिवडणुकीत झालेल्या पराभवानंतर घरी बसून न राहता भाजप नेते हेमंत रासने यांनी घेतलेली मेहनत आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही निवडणूक प्रतिष्ठित केल्यानं रासने यांचा दणदणीत विजय झाला. पराभवानंतरही हेमंत रासने यांनी पुन्हा एकदा लोकांशी संपर्क वाढवत काम सुरूच ठेवलं आणि लोकांचा विश्वास संपादित केला. यासोबतच मतदारसंघात पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देत लोकांच्या केलेल्या कामाच्या जोरावर पुन्हा एकदा उमेदवारी मिळवत ही निवडणूक जिंकली. आता पुढचा आणि शेवटचा मुद्दा, महायुतीच्या विकास कामांना पुणेकरांनी दिलेली पसंती. देशभरातील तरुणांसह अगदी निवृत्त व्यक्ती देखील पुण्यात वास्तव्य करण्यास प्राधान्य देतात. पुणे शहराचा विस्तार होत असताना आता आजूबाजूला गजबजलेली उपनगरं झपाट्यानं वाढतायत. तसंच पुणे विद्यानगरी असल्यानं आजूबाजूच्या शहरातून अगदी जगभरातून तरुण शिक्षक आणि नोकरीसाठी पुण्यात येत आहेत. त्याचा ताण आता सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर पडतोय. मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीचा सामनाही पुणेकरांना करावा लागतोय. मात्र यावर उपाय म्हणून प्रशासनानं विविध भागांमध्ये उड्डाणपूल बांधण्याचा सपाटाच लावलाय. पुण्यात काही मेट्रो मार्ग सुरू झालेत तर काही भागात मेट्रोचं जाळं विस्तारतंय. या सर्व विकास कामाचा सपाटा पाहता पुणेकरांच्या विकास कामांबाबतच्या आशा उंचावतायत. विस्तारणारं मेट्रोचं जाळं, रस्त्यांचं जाळं आणि ही विकास कामं आणि त्यासोबतच महायुतीनं दिलेल्या योजना हेच पुण्यातील महायुतीच्या यशाचं गमक आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. धंगेकरांच्या पराभवाची नेमकी आणखी कोणती कारणं असतील तर ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. महाएमटीबीच्या फेसबुक पेजला लाईक करा, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते देखील सबस्क्राईब करा आणि अशाच अन्य घडामोडींसाठी www.mahamtv.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या. तुर्तास धन्यवाद.